आई काय पाहते, आई काय ऐकते, काय वाचते, कोणत्या वातावरणात राहते आणि काय खाते, या पाचही गोष्टींचा परिणाम गर्भातल्या बाळावरती होतो. गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय असतं? तर आई घाबरली. कुठल्याही व्यक्तीचं काय होतं, जेव्हा आपण घाबरतो त्यावेळेला बॉडी आकुंचित होते. बाळाला नाळेच्या माध्यमातून होणारा जो काही रक्तप्रवाह आहे तो सुद्धा रोखला जातो आणि तो जेव्हा रोखला जातो त्यावेळेला बाळाची वाढ खुंटते. वारंवार येणारा प्रश्न विचारतोय मी, गर्भ अवस्थेमध्ये आई व्यायाम करू शकते का? त्या आईला इश्यू असा होता की म्हणजे अर्धा ग्लास सुद्धा 24 तासात ती पाणी घेऊ शकत नव्हती. सो कोणताही लिक्विड डाएट तिला घेता येत नव्हता. बिलकुल म्हणजे लिक्विड कोणताही डाएट आहार समोर आला रे लगेला ते ओमेडिंग सेन्सेशन्स व्हायचे आणि काहीच तिला जात नव्हतं. गर्भवती आईने स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे? या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रत्येक गर्भवती स्त्रीला कोणीतरी ऐकणारं हवं आहे, कोणीतरी सपोर्ट करणारं हवं आहे, कोणीतरी एनकरेज करणारं हवं आहे आणि कोणीतरी टास्क देणारा हवा आहे, कोणीतरी फॉलोअप घेणारा हवा आहे, कोणीतरी विचारणारा हवा आहे. ज्या घरामध्ये गर्भवती स्त्री आहे त्या घरातील वातावरण कसं असायला पाहिजे? हे जे काही राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे यांनी केलेलं जे नियोजन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जन्मासाठीचं, तेच नियोजन जिजाऊंचे बाळकडू म्हणजे जिजाऊ आज या सर्वांना सांगतायत, हे बाळकडू देत आहेत की ही प्रोसेस आहे. आणि मला वाटतं ती प्रोसेस फॉलो केली, आज प्रत्येक आई जिजाऊ बनली तर शुभा नक्की जन्म घेऊ शकतील, हा माझा विश्वास आहे. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय आहे गर्भसंस्कार. याविषयी खूप सारे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. खरंच गर्भसंस्कार नावाची कुठली गोष्ट असते का? गर्भावरती संस्कार कितव्या महिन्यापासून चालू केले पाहिजे? बरं, गर्भवती स्त्रीने व्यायाम केले पाहिजेत की योगा केला पाहिजे? गर्भवती स्त्रीने कुठले पदार्थ खायला पाहिजे, कुठले पदार्थ नाही खायला पाहिजे? बरं, गर्भवती स्त्रीचं मानसिक संतुलन बिघडू नये किंवा तिने चिडचिड करू नये का असं म्हटलं जातं की याचा थेट परिणाम आपल्या पोटातील बाळावरती होतो? खरंच होतो का? खूप सारे प्रश्न आहेत आणखी, आणि या सगळ्या प्रश्नावरती दिलखुलासपणे गप्पा करण्यासाठी आजचा आपला हा पॉडकास्ट आहे. तर आपल्याला आज खूप खास गेस्टसुद्धा लाभलेले आहेत, ते म्हणजेच विष्णू माने सर. सर्वप्रथम आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. कसे आहात आपण? एकदम छान. सर, आपण एक इंजिनियर असताना हा या सेक्टरमध्ये येण्याचं कसं नेमकं डोक्यात आले आयडिया? माझा 27 वर्षांचा अनुभव किंवा माझी पॅशन जी होती किंवा आहे ती पॅशन म्हणजे हिप्नॉसिस अँड सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंगमध्ये. ओके. सो अगदी 10th स्टँडर्डमध्ये असल्यापासून या विषयांकडे माझं अट्रॅक्शन होतं. या विषयांचा अभ्यास करत राहिलो आणि अभ्यास करत असताना मला एक जाणवलं की हिप्नोबर्थिंग नावाचा कन्सेप्ट आज जगभरामध्ये वापरला जातो आहे. किंबहुना हिप्नोथेरपीच्या माध्यमातून गर्भवती मातांचा जो स्ट्रेस आहे किंवा त्यांना होणारं एन्झायटी, डिप्रेशन, त्यांचं होणारं सफरिंग, यासाठी डेफिनेटली खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि मग त्या बेसिसवरती मला जेव्हा लक्षात आलं की माझी पॅशन ही आहे आणि याच्या माध्यमातून मी गर्भवती महिलांना मदत करू शकतो आहे. ओके. ज्यावेळेला विद्यार्थ्यांचे काउन्सिलिंग, विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन, अशा अनेक गोष्टी अनेक वर्ष टाटा मोटर्ससोबत माझ्या सुरू होत्या. आणि हे करत असताना माझ्या लक्षात आलं की ज्या दिवशी लक्षात आलं की जन्मानंतरचं व्यक्तिमत्व जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये घडतं, मग रिअलाईज झालं की खऱ्या अर्थानं प्रेग्नन्सीचा हा जो काही 9 महिन्यांचा काळ आहे तो प्रत्येक गर्भवती मातेसाठी आणि येणाऱ्या बाळाच्या जन्मजात बौद्धिक क्षमतांसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथे आज कोणाचं फोकस नाही आहे, तिथे आज कोणी काम करत नाही आहे. आणि म्हणून मला ते रिअलाईज झालं की माझ्याकडे जे काही स्किल आहे, जो काही माझा अनुभव आहे, जी काही माझी पॅशन आहे, याचा वापर करून मी एका गर्भवती महिलेला मदत करू शकतो आहे. तिच्या आयुष्यात असणारे दुःखदर्द, तिचं होणारं सफरिंग कमी करू शकतो आहे. आणि बस त्या एका विषयामधून किंवा त्या एका हेतूने ही कार्यशाळा किंवा ही सगळी चळवळ सुरू झाली आणि बघता बघता आज लाखो लोक जगभरामधून जोडली गेली. नक्कीच. सर, माझा प्रश्न पहिला असा होता की गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय असतं? गर्भसंस्कार म्हटलं हा शब्द विशेषतः महाराष्ट्रामध्ये जर उच्चारला तर पहिल्यांदा असं लक्षात येतं की गर्भसंस्कार म्हणजे कोणता तरी धार्मिक विधी आहे. पण रियालिटीमध्ये हा धार्मिक विधी नाही आहे. गर्भसंस्कार ही सायंटिफिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये जसं की आपण कोणतीही गोष्ट बनवत असताना प्रोसेसमध्ये उत्कृष्ट बनवता येते. उदाहरणार्थ गृहिणी घरात स्वयंपाक बनवतात. आता बनणारा स्वयंपाक जर का उत्कृष्ट बनायचा असेल तर त्यासाठी आधी नियोजन करावं लागतं, नेमकं काय बनवायचं हे शोधावं लागतं. त्यानंतर त्याच्या
म्हणजे भाज्यांच्या सिलेक्शनपासून, चॉपिंगपासून, कटिंगपासून, कुकिंगपासून या सगळ्या प्रोसेसला बारकाव्यानं फॉलो करावं लागतं. आणि जर ती प्रोसेस फॉलो केली तर जसं हवं आहे अगदी तसाच सुंदर टेस्टी असा हा स्वयंपाक बनू शकतो. म्हणजे काय, या सगळ्या ह्याच्यात काय झालं की एक प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये जेव्हा आपण फोकस करतो तेव्हा बनणारा कोणताही प्रोडक्ट, कोणतंही उत्पादन उत्कृष्ट बनू शकतं. आज टाटा मोटर्स कार बनवते. कार डायरेक्टली रोडवरती आल्यानंतर ती चांगली वाईट ठरत नाही. ती रोडवरती यायच्या आधी डिझायनिंगमध्ये तुम्ही किती वेळ दिलेला आहे, त्या प्रोसेसमध्ये किती वेळ दिलेला आहे, इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमध्ये किती वेळ घालवलेला आहे, आणि एक एक पॅरामीटर त्यांचे कसे डिझाईन केलेले आहेत त्याच्यावरती निर्भर राहतं की ती कार रस्त्यावरती आल्यानंतर फेल होणार आहे का रन होणार आहे. सो आधीचा जो काळ आहे, बनण्याआधी म्हणजे फिजिकली प्रोडक्ट तुमच्या हातात येण्याआधी त्या प्रोसेसमध्ये असतानाचा दिला गेलेला जो फोकस आहे तो खूप महत्त्वाचा असतो. मग गर्भसंस्कार काय सांगतात? जेव्हा पित्याकडून आलेला हा बीज स्त्रीगर्भामध्ये येतो, तिथे स्थिरावतो आणि तिथे स्थिरावलेला असताना तो आकार घ्यायला लागतो. म्हणजे मी नेहमी सांगतो की आई स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान देते. मग हे वरदान कधी मिळतं तर त्या 9 महिन्यांमध्ये त्या बाळाला ग्रो करत असताना आई देत असते. आणि म्हणून ही आई जे काही त्या बाळाला प्रोसेसमध्ये घडवते आहे, विचार करा, एक छोटासा बीज पित्याकडून आलेला आहे. आता त्या बीजाचे एका व्यक्तिमत्वामध्ये, त्या एका परिपूर्ण बाळामध्ये ज्याचे कान, नाक, डोळे, हात, ब्रेन सगळं काही तयार होत आहे. हे सर्व काही कोण तयार करतं तर ती आई करते. आणि कुठे करते तर त्या युट्रसमध्ये करते. मग युट्रसमध्ये बनत असतानाच तो प्रत्येक पॅरामीटर उत्कृष्ट बनवणं, ते सर्वांग उत्कृष्ट बनवणं, सर्वगुण संपन्नता आणणं. सो या क्रियेलाच गर्भसंस्कार असं म्हटलेलं. सो ही प्रोसेस आहे ती सायंटिफिक प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये बनत असताना जागरूकपणे ती एखादी गोष्ट बनवणे, त्याला गर्भसंस्कार म्हणते. बरोबर सर. आता या गर्भसंस्कारमध्ये तुम्ही आता बोलताना बोलले की लोकांना वाटतं धार्मिक विधी आहे काहीतरी, तर आणखी कुठले कुठले गैरसमज लोकांच्या मनामध्ये येत आहेत? गर्भसंस्काराला खरं पाहिलं तर गैरसमजांच्या आधी माझ्या असं आता लक्षात येतं की अनेक लोकांना गर्भसंस्कारांबद्दलचा अवेअरनेसच नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे नॉर्मली आता होतं काय, आपण मॅटर्निटी फोटोशूट करतो, आपण बाळ जन्माला आल्यानंतर बड्डे सेलिब्रेट करतो, आपण बाळ जन्माला आल्यानंतर अनेक गोष्टींवरती खर्च करतो. पण जेव्हा बाळ आणि बाळाचं ते संपूर्ण सर्वांग बनतं आहे, त्या युट्रसमध्ये बनतं आहे, त्यावेळेला जो फोकस द्यायला हवा तो फोकस आजचे पती पत्नी देताना जाणवत नाही आहेत. नॉर्मली गैरसमज असा आहे की आजचं जे म्हणजे मातृत्व आहे ते खरं तर मेकॅनिकल बनलेलं आहे. मेकॅनिकल का तर नॉर्मली जेव्हा या पती पत्नींशी बोलत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की चला 1-2 मुलं झाली की झालं, मी रिकामे झाले. सो म्हणजे 2 मुलं होऊन गेली की झालं. होऊन गेली की झालं म्हणजे काय? सो त्या बनण्याच्या प्रोसेसमध्ये तुमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती इन्व्हॉल्वमेंट मॅटर करते. मेकॅनिकल वेजमध्ये की बाबा चला 2 मुलं झाली म्हणजे संपलं. सो हा अप्रोच ठेवून जर आपण बाळ जन्माला घालत असू तर मग मात्र निश्चितच प्रॉब्लेम आहे. सो हा जो अप्रोच आज बदललेला लोकांचा दिसतोय ना, तो खरं तर हा अप्रोच पुन्हा आपल्याला जागृत करण्याची गरज आहे. कारण 9 महिनेच असतात जिथे सर्व काही ठरतं किंवा डिझाईन म्हणजे आई स्वतःच्या गर्भात या 9 महिन्यांमध्ये स्वतःच्या बाळाला उत्कृष्ट डिझाईन करत असते. आणि म्हणून हा 9 महिन्यांकडचा जो अप्रोच आज आहे आपल्या समाजातला त्या प्रत्येक गर्भवती स्त्रीचा, तो आज बदलणं गरजेचं आहे. सर, गर्भसंस्कार हे नक्की श्रद्धेशी रिलेटेड आहे की याच्या मागे विज्ञानाचंही काही महत्त्व आहे? श्रद्धा आणि विज्ञान दोन्हीही गोष्टी याच्यामध्ये आहेत. श्रद्धा यासाठी की सायकोलॉजीचा भाग याच्यामध्ये खूप जास्त आहे. कारण जसं की शारीरिक डेव्हलपमेंट आज बाळाची आईच्या गर्भामध्ये होत असते, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत एक एक अंग त्या बाळाचं बनत असतं. अगदी तसंच त्या बाळाचं सॉफ्टवेअरसुद्धा म्हणजे जो काही बायबर्थ त्याचा बाळाचा स्वभाव असणार आहे, इवन जी ॲटॉनॉमस सिस्टीम आहे, बाळाचं संपूर्ण शरीर ऑपरेट करणारी जी सिस्टीम आहे जेनेटिकली आईवडिलांकडून तिकडे इन्स्टॉल होणार आहे, सो ते सॉफ्टवेअरसुद्धा त्या बाळाचं आज गर्भामध्ये बनत आहे. सो हे सर्व काही बनत असताना ह्या दोन्ही गोष्टी, श्रद्धा यासाठी की तुमचा म्हणजे असं म्हटलं जातं की कोणतीही गोष्ट अचीव करायचं असेल तर आधी बिलीव्ह करावं लागतं. सो विश्वास, बिलिव्हिंग इज द फर्स्ट स्टेप बिफोर अचिव्हिंग असं म्हटलं जातं. सो कोणतीही गोष्ट करण्याआधी आपला मानसिकता, विश्वास म्हणजे काय झालं ती मानसिकता. आणि सायन्स कोणता आहे की आज मेडिकल सायन्स सांगतं की हो, गर्भात वाढत असणाऱ्या त्या बाळावरती आईच्या भावनांचा परिणाम होतो.
आणि मग ती भावना कशी ठेवायची, हं. भावना घाबरलेल्या, भिलेल्या, स्ट्रेसमधल्या, तणावामधल्या असतील तर निश्चित त्याचा तसाच विपरीत परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती होणार आहे. आणि म्हणूनच हा जागरूकपणे या भावना आपल्याला बदलणं, भावनिकदृष्ट्या त्या गर्भवती मातेला कणखर आणि खंबीर राहणं, ही जी काही प्रोसेस आहे, तर या प्रोसेसमध्ये सायन्स इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे सायकोलॉजी इन्व्हॉल्ड आहे. त्या सायकोलॉजिकल गोष्टींवरती मेजरली काम केलं जातं. आणि त्याचबरोबर जसं मी म्हटलं की हे सायकोलॉजिकल काम करण्याआधी, म्हणजे जसं की आपण एखाद्या वैद्याकडे जातो, डॉक्टरांकडे जातो, सो डॉक्टरांकडे जात असताना आपला विश्वास आहे, श्रद्धा आहे बरोबर. की डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला ते इंजेक्शन्स देतील, ते प्रिस्क्रिप्शन्स देतील, म्हणजे मेडिसिन्स देतील आणि त्याच्यामुळे मला बरे वाटेल, ही आपली श्रद्धा आहे. जर विश्वासच नसता, श्रद्धाच नसती तर लोक डॉक्टरांच्याकडे गेले असते का? तर नाही. सो गर्भसंस्कार या प्रोसेसवरती विश्वास असायला हवा. आणि विश्वास ठेवून जेव्हा हे सायन्स तुम्ही फॉलो कराल, जसं मेडिकल सायन्स आहे, त्या टॅबलेट्स तुम्ही घेता, इंजेक्शन्स तुम्ही घेता, सर्जरी तुम्ही करता का, तर सायन्स आहे त्याच्यामध्ये. सो तसंच हे सुद्धा सायन्स आहे. सर, गर्भसंस्कार जे आहे त्याची सुरुवात कधीपासून केली पाहिजे? गर्भसंस्कारांची सुरुवात खरं तर पहिल्यांदा विचारांपासून होते. कारण म्हणतात ना, सोचेंगे तो शायद पाएंगे, सोचेंगे नाही तो पाने का सवाल नाही आहे. जी गोष्ट विचारांमध्ये येते ती सत्यस्वरूपात निर्माण होते. सो बाळाच्या बद्दलचा विचार जेव्हा केला जातो तेव्हापासूनच याची सुरुवात व्हायला पाहिजे. पण जसं की गर्भसंस्कार, आपण 16 संस्कार म्हणतो, 16 संस्कारांमध्ये जे पहिल्या नंबरला संस्कार येतात ते म्हणजे बीजसंस्कार. ओके. म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधीच पतीपत्नींनी स्वतःला डिटॉक्स करून घेणं, मेंटली आणि फिजिकली त्यांनी स्वतःला हेल्दी बनवणं. कारण त्यांच्याकडून त्या बाळासाठी जेनेटिकली जे काही त्यांचं प्रोग्रॅमिंग जाणार आहे, जीन्स जाणार आहेत, त्यामुळे आधी स्वतःला डिटॉक्स करून घेणं ती पहिली प्रोसेस असते. आणि त्या पहिल्या प्रोसेसमध्ये संकल्पक बनणं, म्हणजे बाळाच्या बद्दलच्या काही संकल्पना पहिल्यांदा पतीपत्नींच्या डोक्यात क्लिअर असणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर मग सुरू होतो, कन्सिव्ह झालं, गुड न्यूज मिळाली की त्यानंतर पुढे सुरू होतात ते गर्भसंस्कार होतात. त्यामुळे गर्भसंस्कार आयडियली, म्हणजे तुम्ही जर विशेषतः गर्भसंस्कारांबद्दल विचाराल तर गर्भसंस्कार हे कन्सिव्ह झालेल्या पहिल्या महिन्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत दररोज केले पाहिजेत. दररोज यासाठी की बाळ एका दिवसात वाढत नाही आहे, बाळ दररोज 9 महिने वाढत असतं. आणि हे बाळ आईच्या प्लॅसेंटाला जोडलेलं असताना दररोज आईनं स्वतःच्या इमोशन्समध्ये, स्वतःच्या ॲक्शन्समध्ये, स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या भावनांमध्ये प्रचंड काही सकारात्मकता निर्माण करणं गरजेचे असते, पॉझिटिव्हिटी निर्माण करणं गरजेचे असते. आणि ती संपूर्ण कंटिन्युअस प्रोसेस 9 महिन्यांसाठी जर आई करते तर त्याचा उत्कृष्ट परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि म्हणून ही गर्भसंस्कार या प्रश्नाला घेऊन मी अजून एक लोकांच्या मनातलं मी कन्फ्युजन दूर करू इच्छितो. कारण बरेचदा आता काही लोक असतील जे आपल्याला ऐकत असतील, ज्यांचा कोणाचा तरी 5वा महिना सुरू आहे, 7वा सुरू आहे किंवा कोणाचा 9वा महिना सुरू असेल, मग त्यांच्यासाठी आता करता येणार नाही आहे का? तर हो, त्यांच्यासाठी सुद्धा करता येणार आहे. त्याचं कारण असं की गर्भसंस्कार आयडियली सुरुवात ही गर्भसंस्कारांची अगदी पहिल्या महिन्यापासूनच केली पाहिजे. बट तुम्हाला आज जर समजलं असेल, तुमचा जर 8वा महिना सुरू असेल तर 8 आणि 9 महिनेसुद्धा महत्त्वाचेच आहेत. म्हणजे जोपर्यंत ती नाळ आईच्या सोबत जोडली गेलेली आहे तोपर्यंत तो प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. कारण त्या प्रत्येक दिवशी आईच्या गर्भामध्ये ते बाळ ग्रो होत आहे, नाळ आजही जोडलेले आहे. त्यामुळे तुमचे 2 महिने राहिले असतील तर ते म्हणजे ते सुद्धा महत्त्वाचेच आहेत. ॲग्री की तुम्ही उशिरा आलात, तुम्ही उशीर केलात हे मान्य आहे, पण अजूनही एवढा उशीर झालेला नाही की आता तुम्हाला काहीच करता येणार. राहिलेले जेवढे काही महिने असतील, आज तुमचा जो काही महिना असेल, इथून डिलिव्हरीपर्यंतचा हा प्रत्येक क्षण आणि क्षण त्या गर्भवती स्त्रीच्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी आणि त्या आईसाठी खूप महत्त्वाचं आहे. सर, बोलता बोलता मला सहज आळंदीतला विषय आठवला. आपण आळंदीमध्ये पॉडकास्ट बरोबर करतोय. आळंदीमध्ये एक 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ आहे. ग्रेट. तर त्याच्या आईला सगळ्यांनी विचारलं की असं काय केलं तुम्ही की 10व्या वर्षी मुलाची अख्खी ज्ञानेश्वरी पाठ झाली? त्याच्या आईने सांगितलं की माझ्या पोटामध्ये बाळ असताना, हा मुलगा असताना मी 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. याच्यापेक्षा आणखी उदाहरण मोठं आपण काय सांगू शकतो? किती मोठं उदाहरण आहे. म्हणजे गर्भसंस्कारांचा गर्भात असणाऱ्या बाळावरती आईच्या भावनांचा, आईच्या कृतीचा, आईच्या विचारांचा परिणाम होतो ही दाखवणारं
म्हणजे त्याचं प्रूफ देणारं हे उदाहरण आहे. नक्कीच. आणि यासारखी अशी अनेक इतिहासातली उदाहरणं आपण पाहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण नक्कीच. पाहतो, भक्त प्रल्हादांचं उदाहरण पाहतो, अभिमन्यूंबद्दलचं उदाहरण हो, आपण हो. पाहतो. सो अशी अनेक उदाहरणं आहेत. हा आजच्या युगातला तुम्ही दिलेला हे उदाहरण म्हणजे सर्व त्या कपलसाठी खूप महत्त्वाचं आहे. जे प्रेग्नन्सी प्लॅन करतायत किंवा प्रेग्नंट आहेत अशा त्या प्रत्येक आईवडिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर Great. गर्भसंस्कार होताना कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत त्यावेळेला? गर्भसंस्कारांमध्ये ना खरं सांगायचं तर जसं आईला मिळणारं वातावरण, हं. बरेचदा आईला स्ट्रेस निर्माण करणारं वातावरण घरामध्ये असतं. मग घरामध्ये होणारे वादविवाद, घरामध्ये असणारा ताणतणाव, घरामध्ये असणारे टेन्शन्स हे पूर्णपणे टाळले गेले पाहिजेत. कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी आईपर्यंत पोचली नाही पाहिजे. त्याचबरोबर जसं की फास्ट फूड्स असतील किंवा ज्या गोष्टी कुठेतरी निगेटिव्ह बातम्या असतील, न्यूजपेपर असतील, याही गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. ओके. त्याचं कारण असं आहे, म्हणजे मी नेहमी सांगतो की आई काय पाहते, काय ऐकते, काय वाचते, कशा प्रकारच्या वातावरणामध्ये ती राहते, किंबहुना काय खाते, या 5ही गोष्टींचा परिणाम डायरेक्टली बाळावरती होत असतो. कारण बाळ हे जेव्हा आईच्या शरीराला जोडलेलं आहे तेव्हा ते कोणतं स्वतंत्र पर्सनॅलिटी नाही आहे, ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. आणि आईच्या शरीराचा हिस्सा असल्या कारणानं बाळाला जे काही मिळतं ते आईच्या माध्यमातून मिळतं. जसं आत्ताचं उदाहरण आपण पाहिलं की आईनं पारायण केली आणि त्यामुळे ती ज्ञानेश्वरी आईसोबत बाळाची सुद्धा पाठ झाली, म्हणजे बाळापर्यंत सुद्धा ती पोचली, बाळाला सुद्धा ते कुठेतरी अवगत होत गेली. सो आईच्या माध्यमातून सर्व काही बाळाला मिळते. बाळ स्वतंत्र आता स्वतः काही घेत नाहीये जोपर्यंत ते गर्भात आहे. ज्या दिवशी ती नाळ कापेल, ज्या दिवशी ते बाळ पहिला स्वतंत्र श्वास घेईल, त्या दिवशी ते इतर सगळ्या गोष्टी स्वतंत्र घ्यायला सुरू करतं. तोपर्यंत ते बाळ त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. त्यामुळे हा काळ जो आहे ना तो खूप जागरूकपणे इन्व्हेस्ट करण्याचा काळ आहे. अनावधानतेनं निगेटिव्हिटीजमध्ये, स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये, भीतीमध्ये, प्रॉब्लेम्समध्ये असा जर का हा 9 महिन्यांचा वेळ जात असेल तर मात्र खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे आईला तर आहेच आहे, बट आईसोबत बाळाला सुद्धा आहे. आईंच्या ज्या भावना असतात त्याचा मुलावरती काही चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो. याचं जर सायंटिफिकली किंवा मेडिकली उदाहरण द्यायचं म्हटलं तर आई घाबरली कुठल्याही गोष्टीने, म्हणजे उदाहरणार्थ अचानक आई चाललेली आहे आणि अचानक अंधारात काहीतरी तिला असं वाटलं आणि ती घाबरली, किंवा एखादा काही सर्प बघितला ती घाबरली, कोणत्याही कारणानं घाबरली. कुठल्याही व्यक्तीचं काय होतं, जेव्हा आपण घाबरतो त्यावेळेला बॉडी आकुंचित होते, ब्लड फ्लो रिस्ट्रिक्टेड होतो, आणि जेव्हा ही घाबरलेली अवस्था असते त्यावेळेला सुद्धा बाळाला नाळेच्या माध्यमातून होणारा जो काही रक्तप्रवाह आहे तो सुद्धा रोखला जातो, आणि तो जेव्हा रोखला जातो त्यावेळेला बाळाची वाढ खुंटते. सो वारंवार जेव्हा ते गोष्टी रोखल्या जातील तर त्याचा खूप विपरीत परिणाम बाळावरती झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर तणाव निर्माण करणारी सिच्युएशन असेल, आईकडे स्ट्रेस निर्माण झालेला आहे, तर आईच्या मध्ये जे काही आतमध्ये निर्माण होणारे हार्मोन्स आहेत, कॉर्टिसोल नावाचं निगेटिव्ह हॉर्मोन आहे. आता हे हॉर्मोन जेव्हा बनतं त्यावेळेला ऑटोमॅटिकली बरेचदा म्हणजे मिसकॅरेजेस होणं, बाळी खुरट्या स्वरूपाची बाळं जन्माला येणं, किंवा बौद्धिक क्षमता कमी असणारी बाळं जन्माला येणं, इतकंच काय तर आजकाल ऑटिस्टिक बाळं, स्ट्रेस हा ऑटिझमचा एक सगळ्यात महत्त्वाचा रिझन आहे की आज जन्मजात बाळांमध्ये ऑटिझमसारखे इश्यूज बघायला मिळतात. ओके. तर हे सगळं कारण आहे हे आईला मिळालेल्या त्या निगेटिव्ह वातावरणाचं, भीतीचं, स्ट्रेसचं, आणि या गोष्टी अवॉइड करायलाच हव्यात. ओके. तर गर्भवती आईने स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे? खूप चांगला प्रश्न केलात. आता कशी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट तर काय असतं की प्रेग्नन्सी नॉर्मल नाही आहे. ॲग्री की प्रेग्नन्सी कोणता आजार नाही आहे, बट प्रेग्नन्सी नॉर्मल पण नाही आहे. आता नॉर्मल का नाही आहे? कारण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा पित्याकडून तो सीड स्त्रीगर्भामध्ये येतो त्यावेळेला त्या बीजासाठी म्हणून, म्हणजे ते पोषक वातावरण निर्माण होत असताना आईच्या आतमध्ये अनेक हार्मोनल चेंजेस होतात, आणि जेव्हा हे हार्मोनल बदलाव होतात त्यावेळेला मूड स्विंग, चिडचिड, राग, स्ट्रेस, टेन्शन्स हे वाढायला लागतात, आणि मग त्याचा परिणाम खूप विपरीत होतो. म्हणजे आज आई जरी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर हॅपी असेल तर ती उद्या हॅपी राहील का याची शक्यता खूप कमी आहे. सो मूड स्विंग्समुळे त्यांच्यामध्ये प्रचंड परिवर्तन होतं, राग चिडचिड होत असते, आणि त्याचा खूप सारा त्रास, खूप सारा प्रॉब्लेम आईला होतो, आणि त्यामुळे आईची कन्सिस्टन्सी राहत नाही.
बरेचदा गर्भसंस्कार माहिती असताना सुद्धा ती करू शकत नाही आहे आणि मग जर केलंच नाही तर त्याचा फायदा होईल याची शक्यता खूप कमी आहे. आणि म्हणून मग आईनं काय केलं पाहिजे, जसं की गर्भसंस्कारांचे स्पेशालिस्ट, जसं आज आपण गर्भसंस्कार घेतोय, आजच्या काळात आईसाठी गर्भसंस्कारांचं डिजिटल युगातलं हे जे काही पदार्पण आहे ते खरं तर वरदान आहे मी म्हणेन. कारण घर बसल्या बसल्या आईला स्वतःच्या वेळेत स्वतःला एंगेज ठेवता येतं, स्वतः पूर्णपणे बिझी राहते. कारण आज जर आपली परिस्थिती पाहिली तर न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आई एकटीच घरी आहे किंवा हे कपल दोघेच आहेत, सासू सासरे किंवा आईवडील अशा प्रकारचं कुटुंबात सपोर्टिव्ह असणारे लोक नाही आहेत. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की आई जेव्हा एकटी राहते तेव्हा लोनलीनेस वाढायला लागतो, स्ट्रेस वाढायला लागतो, एन्झायटी वाढायला लागते, रागचिडचिड वाढायला लागते, भीती वाढायला लागते. आणि मग या सगळ्याचा परिणाम बाळावरती होतोच, किंबहुना कित्येक वेळेला याच्यामुळे मिसकॅरेजेस, अबॉर्शनसुद्धा होतात. मग याला पर्याय काय, तर पर्याय म्हणजे गर्भसंस्कारांचं हे प्रोसेस जॉईन करणं, गर्भसंस्कार जॉईन करणं. कारण घर बसल्या ही सिस्टीम एवढी सुंदर डिझाईन केली गेलेली आहे की ज्याच्यात घर बसल्या तुम्हाला अनेक गोष्टी सहज आणि सहज तुमच्या वेळेत करता येतात. आणि तुम्ही जागरूकपणे फोकस राहून या GSC सोबत किंवा गर्भसंस्कारांच्या कोचिंगसोबत खूप उत्कृष्ट पद्धतीनं सातत्य ठेवून कन्सिस्टन्सी तुमची मेंटेन करून तुम्ही उत्कृष्ट पद्धतीनं दिलेले जे काही टास्क आहेत, ज्याच्यामध्ये ब्रेनला शार्प बनवण्यासाठीचे टास्क असतील, सेन्सरी ऑर्गनसाठीचे टास्क असतील, बौद्धिक क्षमतांसाठीचे टास्क असतील, असे हे अनेक टास्क आई सहजपणे करू शकते. त्यामुळे आता करण्यासाठी आईकडे भरपूर काय, गर्भसंस्कारांच्या माध्यमातून 9 महिन्यांचा हा वेळ जेव्हा आई गर्भातल्या बाळाला देते तेव्हा निश्चितच त्याचा परिणाम फक्त बाळावरतीच नाही तर उद्याच्या येणाऱ्या भारताच्या भवितव्यावरती होतोय. वारंवार येणारा प्रश्न विचारतोय मी, गर्भ अवस्थेमध्ये आई व्यायाम करू शकते का? आता करू शकते, पण कंडिशन्स आहेत त्याला. ओके. आईनं व्यायाम करायला पाहिजे, बट कोणत्या आईनं करायला पाहिजे, जसं की पहिल्या ट्रायमास्टरमध्ये असेल जिथे बाळ प्लॅसेंटाला जोडलं जात आहे त्या काळात खरं तर व्यायाम नाही केला पाहिजे, कारण ॲबॉर्शन होण्याची पॉसिबिलिटीज असतात. 4थ्या महिन्यापासून तुम्ही व्यायाम करू शकता, बट त्यासाठी योग्य सल्ला घेऊन मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं, कारण पहिली तर तुमची जी आत्ताची फिजिकल हेल्थ आहे, तुमच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या सगळ्या मॉनिटर केल्या पाहिजेत आणि म्हणून मार्गदर्शकांचा सल्ला घेऊन त्यानंतर हे व्यायाम करायला हरकत नाही. व्यायाम करण्याचे काही फायदे राहतात, जसं की आईला फ्लेक्झिबिलिटी मिळते, आईची एनर्जी वाढते, आईला पॉझिटिव्हिटी मिळायला सुरुवात होते, बिकॉज तुमचे हॅपी हॉर्मोन्स त्याच्यामध्ये एक्सरसाइजच्या दौरान वाढतात, तुम्ही ब्रिदिंग प्रॅक्टिसेस करताय त्याच्यामुळे तुमच्या एनर्जी लेवल्स वाढत आहेत. त्याचबरोबर बाळ युट्रसमध्ये ग्रो होत असताना आई एक्सरसाइज करते त्या काळात, त्यामुळे बाळाला फिजिकली ग्रो होण्यासाठी स्पेस क्रिएट व्हायला सुद्धा मदत होते. सो अशा अनेक बेनिफिट्स या व्यायामाच्या आहेत, बट करण्याआधी आपल्या स्वतःच्या फिजिकल कंडिशन्स तपासून घेणं, ती फिजिबिलिटी आहे का हे तपासून मगच व्यायाम करायला हवं. ओके सर, व्यायाम केला पाहिजे की योगा केला पाहिजे? व्यायामामध्ये डेफिनेटली भारतीय योगाला एक विशेष अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा रिकमेंडेड आहेत, कारण विनाकारण वजनं उचलणं किंवा जसं आजकाल आपल्याकडं पाहतो इंस्टावरती रील्स येतात की फॉरेनमधली एखादी गर्भवती महिला जिममध्ये एक्सरसाइज करते, डोक्यावर उभारते, काही करते. सो हे एक्सपेक्टेड नाही आहे. योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्ही करू शकता. योगा करा, जमत असेल, अगदीच नाही आहे तर वॉकिंग करा, एक्सरसाइज म्हणजे वॉकिंग केलं तरी हरकत नाही. सर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा, सोशल मीडियाचा परिणाम किती प्रमाणात होऊ शकतो गर्भावरती? मी मगाशी जसं सांगितलं की आई काय पाहते, आई काय ऐकते, काय वाचते, कोणत्या वातावरणात राहते आणि काय खाते, या 5ही गोष्टींचा परिणाम गर्भातल्या बाळावरती होतो. जेव्हा आईनं सोशल मीडिया बघणं यात गैर नाही आहे, पण आई सोशल मीडियावरती नेमकं काय बघते दॅट मॅटर्स अ लॉट. बिकॉज तुम्ही काही निगेटिव्ह घटना बघताय, निगेटिव्हिटीज बघताय, तुमच्या मनामध्ये कुठेतरी डाऊट निर्माण करणाऱ्या, शंका निर्माण करणाऱ्या, भीती निर्माण करणाऱ्या गोष्टी करताय, तर डेफिनेटली सोशल मीडिया हार्मफुल आहे. बट त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी लर्निंग करताय, काहीतरी लॉजिकल ॲक्टिव्हिटीज करायला लागलेला आहात, तुम्ही काहीतरी क्रिएटिव्ह टास्क करायला लागलेला आहात, तुम्ही त्याचाच वापर करून काहीतरी चांगले ब्रिदिंग टेक्निक शिकताय, मेडिटेशन शिकताय, तुमचं स्किल काहीतरी अपग्रेड करताय, तर डेफिनेटली त्या काळामध्ये सुद्धा
हे सोशल मीडिया तुम्हाला युजफुल ठरू शकतो. बट म्हणजे तुम्ही आपण जसं की सोशल मीडियावरती गेल्यानंतर इतर लोकांचे व्हिडिओज पाहत असतो. इतर लोकांचे व्हिडिओ पाहत बसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ कधी बनत नाही. बरोबर ना? तुम्ही स्वतःवरती फोकस केलं तर मला वाटतं की व्हिडिओ पाहायची गरज नाही आहे. सो फायनली म्हणजे गर्भवती महिला, माझा विश्वास आहे की बाळासाठी आई काहीही करू शकते. त्यामुळे जे गर्भवती महिला ऐकत आहेत त्या डेफिनेटली उत्कृष्ट म्हणजे आपल्या या वेळेचा वापर करतील आणि बेस्टच थिंग ऐकतील, पाहतील, वाचतील, अभ्यासतील, सरावतील. ज्या घरामध्ये गर्भवती स्त्री आहे त्या घरातील वातावरण कसं असायला पाहिजे नक्की? वातावरणाचा डायरेक्टली परिणाम होत असतो आईवरती आणि आईच्या वातावरणाचा परिणाम होत असतो बाळावरती. आता वातावरण कसं असायला पाहिजे? तर हेल्दी असायला पाहिजे, पीसफुल असायला पाहिजे, आनंद देणारं असायला पाहिजे, अतिशय प्रसन्न असायला पाहिजे, अतिशय पॉझिटिव्ह असं असलं पाहिजे. जर का घरातली लोकं कुठेतरी निगेटिव्ह बोलत आहेत सातत्यानं तर ते निगेटिव्ह वातावरण चांगलं नाही आहे. जर घरामध्ये ताणतणाव, भांडण किंवा अन्य गोष्टी काही म्हणजे स्ट्रेस निर्माण करणाऱ्या गोष्टी सुरू आहेत तर निश्चित हे बाळासाठी आणि आईसाठी प्रचंड हार्मफुल आहे. वातावरण हे हॅपी आणि पॉझिटिव्हच असलं पाहिजे. जर आत्ता झालं आईसाठी, वडिलांची काय भूमिका असायला पाहिजे त्यावेळेला? वडिलांबद्दल मी नेहमी सांगत आलो की वडिलांचे 2 रोल आहेत. एक पहिला रोल आहे तो म्हणजे बीज देण्याचा. पिता बीज देण्याचं काम करतो आणि दुसरा रोल पिता बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये रुजतं जातं तेव्हा त्या स्त्रीगर्भाला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, ते चांगलं एन्व्हायरमेंट देण्याचं काम, ती पोषकता देण्याचं काम. म्हणजे म्हणतात ना की आई बाळाला युट्रसमध्ये गर्भात कॅरी करते आणि वडील डोक्यात कॅरी करतात. ओके. बरोबर ना? त्यामुळे वडिलांच्या माध्यमातून हा जो काही सेकंडरी रोल आहे, मी शेतकऱ्याचं उदाहरण देत असतो की शेतकरी काय करतो, चांगलं उत्पादन मिळण्यासाठी चांगलं बीज निवडतो, चांगली जमीन निवडतो आणि त्या चांगल्या जमिनीमध्ये म्हणजेच भूगर्भामध्ये बीज पेरतो. आता भूगर्भामध्ये पेरलेलं हे बीज जमिनीच्या बाहेर सफल होण्यासाठी पहिल्यांदा त्याला भूगर्भामध्ये ते बीज पेरल्यानंतर त्या भूगर्भाला पाणी, खतं सगळं काही ते शेतकऱ्याला द्यावं लागतं. म्हणजे काय, ते चांगलं पोषक एन्व्हायरमेंट त्या स्त्रीगर्भामधलं निर्माण करण्यासाठी शेतकऱ्याला मेहनत करावी लागते आणि ते एन्व्हायरमेंट बनल्यानंतर मग त्याचं ते त्या जमिनीतनं उगणारं ते झाड, पौधा उत्कृष्ट उगतो, त्याला काय ते फळं फुलं सगळं काही येऊन जातं. सो ही प्रोसेस आहे, ही निसर्गाने सांगितलेली प्रोसेस आहे. अगदी इथेही तसं प्रेग्नन्सीमध्ये वडिलांनी बीज देण्याअगोदर स्वतःला डिटॉक्स करणं गरजेचं आहे, मेडिटेट करणं गरजेचं आहे, पीस टेबल असणं गरजेचं आहे, चांगल्या हेल्दी लाईफस्टाईल्स असणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आपण एखादी गोष्ट जेव्हा रिपीटेडली करत असतो तर तसे आपल्या बॉडीमधले काही पॅटर्न्स क्रिएट होत असतात. आणि जे पॅटर्न बनतात ते प्रोग्राममध्ये कन्वर्ट होतात आणि तोच प्रोग्राम बाळाकडे कॅरी फॉरवर्ड होत असतो. म्हणून जे काही पॅटर्न बनवायचे आहेत ते पॉझिटिव्ह पॅटर्न बनले पाहिजेत. जर निगेटिव्हिटीज, तणाव, स्ट्रेस आणि अनेक ह्या ज्या काही बातम्या येतात रेप होणाऱ्या, चोरीच्या किंवा अनेक अशा बातम्या, ह्या कुठेतरी निगेटिव्हिटी देण्याचं काम करत असतात. सो निगेटिव्हिटीपासून अवॉइड राहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तर गर्भसंस्कारामध्ये संपूर्ण कुटुंबाचा रोल असतो की फक्त आईवडिलांनीच केले पाहिजे गर्भसंस्कार? तसं जर पहिला डायरेक्ट रोल आहे तो इथे आईचा आहे. मगाशी पित्याचा डायरेक्ट होता, बीज देताना पित्याचा डायरेक्ट रोल होता. बीज स्त्री गर्भामध्ये आल्यानंतर डायरेक्ट रोल आहे तो स्त्रीचा आहे आणि इनडायरेक्ट रोल घराचा आहे, घरातल्या व्यक्तींचा आहे, हजबंडचा आहे, इनलॉजचा आहे, समाजाचा आहे, सोसायटीचा आहे, सर्वांचा आहे. सर, प्रत्येक वडिलांनी गर्भवती आईसाठी कुठल्या अशा गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत? वडिलांनी पहिलं तर चांगला वेळ दिला पाहिजे, क्वालिटी टाईम आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये आईला आनंद निर्माण होतील, आईच्या भावना पॉझिटिव्ह होतील, यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्या वेळेमध्ये आईला आवडणाऱ्या गोष्टी वडील करत आहेत. त्याचबरोबर जसं ब्रेन रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज आहेत, दोघे मिळून पती पत्नी काही पेंटिंग करत आहेत, येणाऱ्या बाळाचं स्वप्न रंगवत आहेत, येणाऱ्या बाळासाठीचं म्हणून नियोजन करत आहेत, गर्भसंस्कारांविषयी काही जाणून घेत आहेत, जसे आमचे काही क्लासेस होत असतात तर ते क्लासेस अटेंड करत आहेत आणि त्यासाठी वेळ देत आहेत. लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी म्हणून काही पझल सॉल्व करत आहेत, मॅथ सॉल्व करत आहेत. सो अशा काही ॲक्टिव्हिटीजमध्ये वडिलांनी इन्व्हॉल्व झालं तर निश्चित त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आता हा होणारा फायदा हा वातावरण निर्मितीसाठी होणार आणि कोणतं वातावरण? आईच्या आतमधलं वातावरण, आईला आनंद मिळण्यासाठी, आईला पॉझिटिव्हिटी मिळण्यासाठी, आईला एनकरेज करण्यासाठी पतीचा म्हणजे वडिलांचा खूप चांगला रोल आहे आणि तो रोल मला वाटतं की प्रत्येक पतीनं करायला हवा, ज्याच्यामुळे
आईची भावना चांगली बनणार आहे आणि आईच्या भावना चांगल्या बनल्या तर डेफिनेटली बाळसुद्धा खूप छान बनणार आहे. बाळावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सर, मी तुमचे खूप पॉडकास्ट बघितले, त्यामध्ये तुम्ही आईला समाजाचा पाया म्हणता. बरोबर. काय नक्की याच्यामागे काय नक्की? सी, जन्माला येणारं बाळ, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, खरं तर ते स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान हे आईकडून घेऊन येतो. ओके. सो पिता फक्त बीज देण्याचं काम करतो, पण त्या बीजाला तो आकार देण्याचं काम, त्या बौद्धिक क्षमता देण्याचं काम, ते धैर्य, सामर्थ्य सगळं काही देण्याचं काम ती आई करत असते. आणि म्हणून आई खूप महत्त्वाची आहे. आई म्हणजे म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. सो जगाचा उद्धार करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि म्हणून ती स्त्री ग्रेट आहे, ती आई ग्रेट आहे. आणि म्हणूनच आजच्या त्या प्रत्येक आईला, त्या प्रत्येक स्त्रीला आई होण्याआधी आपलं जे सामर्थ्य आहे ते समजलं पाहिजे. आणि ते सामर्थ्य जर का समजलं तर आई उत्कृष्ट पद्धतीनं, म्हणजे फक्त स्वतःचं बाळ नाही तर जग परिवर्तित करू शकतो. आणि म्हणून आई ही परिवर्तनाला जन्माला घालते, फक्त बाळाला जन्माला घालत नाही. आणि असं प्रत्येक आईनं येणाऱ्या प्रत्येक बाळासाठी म्हणून का परिवर्तन जर का जन्माला घातलं, जसं राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना घडवू शकल्या, जो जिजाऊ मातासारख्या अनेक आई जर का जन्म घेतल्या तर अनेक बाळं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी घडू शकतील. नक्कीच. आणि म्हणून आई आधी घडली पाहिजे. ते फाउंडेशन आहे, आई सगळं काही असते आणि म्हणून आई पहिल्यांदा घडली पाहिजे. ओके. सर, आजच्या आईसमोर कुठली अशी आव्हानं आहेत की जी फारशी तुमच्याकडे जे प्रश्न जास्तीत जास्त येतात? असे आव्हानांमध्ये खरं तर आजची आई ना, मला असं नेहमी वाटतं की निसर्गानं आईला रोल दिलेला आहे, तो खूप महत्त्वाचा रोल आहे. स्वतःच्या बाळाला स्वतःच्या गर्भात डिझाईन करण्याचा रोल दिलेला आहे. थोडक्यात या विश्वाची निर्मिती करण्याचा रोल या स्त्रीला दिलेला आहे, या आईला दिलेला आहे. पण आत्ताच्या काळात जसं की न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये राहतो आहे, महागाई असेल किंवा आजची जी काही परिस्थिती असेल, या सगळ्यांमध्ये आजची आई मागे राहिलेली नाही आहे. म्हणजे आज पुरुषासोबत ही खांद्याला खांदा लावून अनेक क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहे. यस. म्हणजे अगदी रात्रपाळ्या असेल, सगळ्या जॉबवरती आज आपल्याला या स्त्रिया बघायला मिळतात. स्त्री स्वतःची जबाबदारी घेते, नवऱ्याची जबाबदारी घेते, घराची जबाबदारी घेते, ऑफिसची जबाबदारी घेते, अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये आज बिझी झालेल्या आहे. आणि या बिझी होण्यामध्ये किंवा या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये ती आजची स्त्री विसरलेली आहे की तिला अजून एक जबाबदारी आहे, ती म्हणजे नवनिर्माण करण्याची जबाबदारी, स्वतःचं बाळ स्वतःच्या गर्भात डिझाईन करण्याची जबाबदारी. आणि ही जबाबदारी विसरली असल्या कारणानं जे परिवर्तन आज घडायला हवं ते घडताना जाणवत नाही. स्त्री बरेचदा तिला वाटतं की माझं आत्ता करिअर सुरू झालं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, करिअर कधीही करता येईल. बाळ परत या युट्रसमध्ये कधीच येणार नाही आहे, म्हणजे हे बाळ या आईच्या युट्रसमध्ये परत कधीच येणार नाही. सो 90 महिन्यांचा हा काळ निसर्गाने या स्त्रीला दिलेला आहे. निसर्गाला जर हवं असतं तर आज ठरवलं आणि उद्या बाळाला जन्माला घातलं करता आलं असतं, पण निसर्गानं तसं नाही केलं. निसर्गानं त्या आईला वेळही दिला, बाळच दिलं नाही, तिला वेळही दिला की तू या वेळेचा वापर कर आणि तुला जसं हवं तसं एक उत्कृष्ट सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व निर्माण कर. बट ते बाळ निर्माण करण्यासाठी वेळ देण्याऐवजी आजची आई एखाद्या फॅक्टरीला वेळ देते, अन्य इतर कामात वेळ देते, टी व्हीला वेळ देते, सिरियल्सना वेळ देते, बट स्वतःच्या गर्भात स्वतःचं बाळ वाढवण्याला मात्र ती वेळ देत नाही. डिझाईन करत असताना मात्र ती आज बिझी आहे. ज्या वेळेस गर्भामध्ये बाळ आहे त्यावेळेस जॉब वगैरे हे केलं पाहिजे की नाही केला पाहिजे. मी म्हणत नाही की जॉब नाही केला पाहिजे. आधी या 9 महिन्यांमध्ये जर प्रायोरिटी काय असेल, सगळ्यात महत्त्वाचा पहिला रोल जर काय असेल तर तो म्हणजे गर्भसंस्कार. आणि तो गर्भसंस्कारांचा रोल करून तुम्ही जर का बाकीच्या गोष्टी करू शकताय तर ऑब्व्हियसली केलं पाहिजे. इवन तुमचं ऑफिसचं ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही ऑफिसला जाताय तिथलं एन्व्हायरमेंट खूप छान आहे. येणं जाणारा प्रत्येकजण त्या आईला म्हणजे एनकरेज करण्याचं काम करतो आहे, पॉझिटिव्हिटी करण्याचं काम करतो आहे, पॉझिटिव्ह करण्याचं काम करतो आहे, हॅपी बनवण्यासाठी काम करतो आहे. तर यस, ती प्रत्येक गोष्ट, ते वर्क आईसाठी एन्जॉयमेंट आहे आणि आईनं ते केलं पाहिजे. बट जसं की एखाद्या ठिकाणी कामाचं प्रेशर प्रचंड आहे, प्रचंड म्हणजे तणाव आहे, तर अशा तणावामधला जॉब काहीही कामाचा नाही आहे. असा जॉब सोडला पाहिजे किंवा अर्ली मॅटर्निटी लिव्ह घेऊन तो संपूर्ण वेळ गर्भातल्या बाळासाठी दिला पाहिजे. गर्भवती महिलांनी कुठले असे काम आहेत की ती नाही केले पाहिजे? म्हणजे आता सहज म्हणतात की ओझं नाही उचललं पाहिजे, आणखी कुठले कामं असू शकतात असे? नाही, अगदी बरोबर आहे. आता फिजिकल कंडिशन्स जे काही डॉक्टर्स चेक करतात त्यानुसार डॉक्टरांनी अनेक सल्ले दिलेले असतात. जसं ओझं उचलू नका, हेवी एक्सरसाइज करू नका, एक्झर्शन करू नका,
किंवा अगदी बाईकवरचा वगैरे अर्ली स्टेजमध्ये असाल तर तो प्रवास बाईकवरून अवॉइड करा. खाण्यापिण्याविषयी सुद्धा अशा अनेक काही डाएटबद्दलचे सल्ले दिलेले असतात. सो हे सल्ले सर्वांनाच सिमिलरली ॲप्लिकेबल होतील असे नाही, बट या सल्ल्यांसाठी आधी डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं, त्यांचे सल्ले घेणं आणि त्यानुसार काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. सर, ज्यावेळेस तुमचे मी पॉडकास्ट बघितले त्या खालच्या कमेंट बघितल्या, एवढ्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि यूट्यूबला असेल, इन्स्टाला असेल, गुगलला असेल, सगळ्या ठिकाणी तुमच्या कमेंट चेक केल्या, एकदम पॉझिटिव्ह आहेत. नक्की तुम्ही गर्भसंस्कारामध्ये काय असं विशेष देता? गर्भसंस्कारांमध्ये आईला जे काही वातावरण चांगलं हवं आहे ते वातावरण देण्याचं आम्ही काम करतो. खरं तर या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रत्येक गर्भवती स्त्रीला कोणीतरी ऐकणारं हवं आहे, कोणीतरी सपोर्ट करणारं हवं आहे, कोणीतरी एनकरेज करणारं हवं आहे आणि कोणीतरी टास्क देणारा हवा आहे, कोणीतरी फॉलोअप घेणारा हवा आहे, कोणीतरी विचारणारा हवा आहे, कोणीतरी जबाबदारी घेणारा हवा आहे. तर या संपूर्ण इमोशनल आणि फिजिकल डेव्हलपमेंटला सपोर्ट करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज GSEमध्ये घेतल्या जातात. जसं आमचं ॲप आहे GSE गर्भसंस्कार चॅलेंज, हे ॲप्लिकेशन आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपमध्ये केअर अँड सपोर्ट हा कोर्स आहे. आता ॲपमध्ये या कोर्समध्ये जसं की प्रेग्नन्सीमध्ये म्युझिक ऐकलं पाहिजे, तर प्रत्येक महिन्याचं वेगळं म्युझिक इकडे त्या मंथवाईजमध्ये दिलेलं आहे. सो तुम्ही येता जाता ऑफिसमध्ये जसं तुमचा फ्री टाईम आहे 10-10 मिनिटांचंही म्युझिक, 15-15 मिनिटांचंही म्युझिक तुम्ही ऐकू शकता इझी वेमध्ये. सो म्युझिक ऐकू शकता. तसेच काही मेडिटेशन्स आहेत, व्हिज्युअलायझेशन्स आहेत, त्राटक आहे, अशा अनेक गोष्टी, ब्रेन जिम्स असतील, अशा अनेक गोष्टी ह्या ॲपमधून दिलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, इथे लाईव्ह सेशन्स होत असतात. गर्भवती महिलांना पडलेले प्रश्न, हे करू का नको, ते करू का नको, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, तर या प्रश्नांची उत्तरं त्यांना देणं खूप गरजेचं असतं. तर कारण काय असतं की एखादा डाऊट निर्माण झाला तर तो आऊट करतो. सो डाऊट निर्माण झाला की लगेच त्याचं क्लॅरिफिकेशन आपल्याला मिळालं पाहिजे. कारण डाऊट जर क्लिअर झाला नाही तर त्याचं रूपांतर एन्झायटीमध्ये होतं, त्याचं रूपांतर डिप्रेशन्समध्ये होतात, त्याचं रूपांतर पुढं बाकीच्या गोष्टींमध्ये होत असतं. आणि म्हणून इथे डाऊट निर्माण म्हणजे झाला नाही पाहिजे, यासाठी ती क्लॅरिटी आईला देण्यासाठी आम्ही अनेक डॉक्टरांचे सेशन्स झूममधून देत असतो. योगाचे सेशन्स, मेडिटेशनचे काही सेशन्स देत असतो. इस्रायलमध्ये जसं मॅथ्स प्रॅक्टिस केलं जातं लॉजिकल ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी, तर इथेही वैदिक मॅथचे सेशन्स दिले जातात, लाईव्ह रागास घेतले जातात. अनेक गोष्टी आहेत ज्या शेड्यूल वेमध्ये घेतल्या जातात, ज्या अगदी घर बसल्या कोणत्याही गर्भवती महिलेला सहजपणे अटेंड करता येणं शक्य. तर GSCमध्ये वडिलांचा सहभाग किती महत्त्वाचा आणि तो कशासाठी असतो? वडिलांचा सहभाग तसा महत्त्वाचा नाही आहे, द्यायला हवा, बट द्यायलाच पाहिजे असं नाही आहे. मी मगाशीही सांगितलं की डायरेक्ट रोल हा इथे आईचा आहे. जेव्हा बाळेसोबत ती नाळ जोडलेली आहे तोपर्यंत डायरेक्टली संबंध येतो, बट इनडायरेक्टली संबंध अनेकदा म्हणजे आहे. सो त्यामुळे काय की आईचा संबंध आहे तो बाळाशी डायरेक्टली आहे. तर या प्रोसेसमध्ये संपूर्ण वेळ आईनं स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवायचं यावरती सगळं काही निर्भर राहतं. आणि ती पॉझिटिव्हिटी देण्यासाठी जसं GSEमध्ये म्हणाल तर आम्ही कॉर्डिनेटर्स देतो. कॉर्डिनेटर कोण आहेत तर काउन्सलर्स आहेत. त्या प्रत्येक गर्भवती महिलेला डिलिव्हरीपर्यंत हँडहोल्डिंग सपोर्ट असतो. खूप छान पद्धतीनं हे कॉर्डिनेटर्स, डॉक्टर्स किंवा माझे काही लाईव्ह सेशन्स होतात मेडिटेशनचे, सगळेजण आम्ही त्या आईला कणखर आणि खंबीर बनवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि खूप छान पद्धतीनं त्यानंतर आई एक्साइटेड होते, आई खूप पॉझिटिव्ह होते आणि मस्त एन्जॉय करते. सर, तुम्ही बोलले आत्ता की झूमवरती आपण हे सगळ्या गोष्टी अरेंज करतो. हे सगळं ऑनलाईन असताना सुद्धा एवढे चांगले परिणाम कशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता लोकांना? कन्सिस्टन्सी असल्याशिवाय रिझल्ट्स मिळत नाही कुठल्याही गोष्टीतली. प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा आईचं कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं असतं. बिकॉज कधीतरी तुम्ही एखादी गोष्ट करताय तर त्याचा काही फायदा होत नाही, कारण त्याचे पॅटर्न क्रिएट होत नाहीत. बट फोकस ठेवून कन्सिस्टन्सीनं जर काही एखादी गोष्ट केली तर त्याचा खूप चांगला परिणाम झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आणि ती कन्सिस्टन्सी देण्याचं काम दररोज आई ती एंगेज राहीलच, दररोज ते करेलच, यासाठीचं उत्कृष्ट डिझायनिंग या कोर्सच्या माध्यमातून केलेलं आहे.
म्हणजे फिजिकली हँडहोल्ड आहे, कोणी कॉर्डिनेटर्स आहेत, लाईव्ह सेशन्स आहेत, रेकॉर्डेड ॲपमधून दिलेले अनेक सेशन्स आहेत. त्या सगळ्या गोष्टी आईला अशा बांधून ठेवण्याचं काम करतात, पॉझिटिव्ह करण्याचं काम करतात आणि एक वेगळं वातावरण देतात. म्हणजे आज घरातून आपल्याला कदाचित आजच्या गर्भवती स्त्रियांना तसं वातावरण मिळत नाही. सासू-सुनेची भांडणं असतात, पती-पत्नींची भांडणं असतात आणि मग या भांडणांमध्ये, तणावामध्ये जर का राहिलो तर त्याचा परिणाम बाळावरती विपरीत होतो. आणि हा व्हायचं नसेल तर आज मात्र प्रत्येक गर्भवती मातेनं अशा एखाद्या म्हणजे प्लॅटफॉर्मसोबत जोडलं गेलं पाहिजे, जिथे की हे वातावरण मिळेल, पॉझिटिव्हिटी मिळेल, ते वातावरण मिळेल असं ठिकाण जोडून तिथून आपला प्रवास सुरू केला पाहिजे. ओके. सर, आत्तापर्यंत तुम्हाला खूप लाखो गर्भवती माता जोडलेल्या आहेत. तर तुम्हाला सगळ्यात चांगला कुठला एखादा फीडबॅक तुमच्या आयुष्यात आतापर्यंत आला तो तुम्ही शेअर करा? नक्कीच. अहमदाबादमधून एक मॅडम जॉईन झालेल्या होत्या. खूप छान सुरुवातीचा काळ होता, 2020-21ला असतील त्या. आणि सगळं काही नीट चालू होतं आणि 6वा महिना जरी लागला तरीसुद्धा त्या आईचा नोशिया फिलिंग कमी झाला नव्हता. ओके. कारण आपण हे डॉक्टर्स सांगतात की बाबा तुम्ही फॉलिक ॲसिड्स घ्या, सप्लिमेंट्स घ्या, न्यूट्रिशनिस्टचेच आपण सल्ले घेतो, न्यूट्रिशन घ्यायला सांगितलं जातं. बट बरेचदा त्या आईला इश्यू असा होता की आईला एक घोटसुद्धा म्हणजे अर्धा ग्लाससुद्धा 24 तासात ती पाणी घेऊ शकत नव्हती. सो कोणताही लिक्विड डाएट तिला घेता येत नव्हता. ओके. बिलकुल म्हणजे लिक्विड कोणताही डाएट आहार समोर आला गेला ते ओमेडिंग सेन्सेशन्स व्हायचे आणि काहीच तिला जात नव्हतं. सो नॉर्मली अशी अवस्था पहिल्या 3 महिन्यांपर्यंत असते, 3.5 महिन्यांपर्यंत असते. 3.5 महिन्यानंतर पुन्हा ती स्त्री स्टेबलाईज होते. 3.5 महिन्यांपर्यंत थोडंसं प्रॉब्लेम असू शकतात किंवा असतात अनेक लोकांना. या आईला तसा प्रॉब्लेम होता. 3 महिन्यांपर्यंत आईला वाटलं की ठीक आहे, प्रॉब्लेम आहे, निघून जाईल, नॉर्मली जातो, तो काही राहत नाही. बट या आईला करुणा तोष्णीवाल नाव त्या मॅडमचं, करुणा तोष्णीवाल. ओके. तर या मॅडमना प्रचंड त्रास सुरू होता आणि 6वा महिना लागला आणि आई प्रचंड फ्रस्ट्रेटेड होती. मला कॉल केला आणि कॉल करून सांगितलं की सर नको आहे, मला प्रचंड त्रास होतो आहे, बाळच नको आहे मला आहे. मी स्वतः अर्धा ग्लाससुद्धा 24 तासात पाणी पिऊ नाही शकत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्रास करून घेऊन मला या बाळाला जन्माला घालायचं नाही, मला बाळच नको आहे. म्हणजे या लेवलपर्यंत त्या आईचं फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस वाढलेलं होतं. मग आईला एक छानसा ट्रान्स बनवून दिला रेकॉर्ड करून, फक्त त्या आईसाठी. आणि त्या ट्रान्सनंतर विदिन 10 मिनिट्स म्हणजे जसं ते ट्रान्स संपला, आईनं लगेच उठून अर्धा ग्लासपेक्षा जास्त पाणी पिलं. त्यानंतर तिला डिलिव्हरीपर्यंत परत कधी नोशिया फील झाला नाही. सो लिक्विड डाएट जाण्याविषयी तिचा जो काही इश्यू होता तो तिथेच थांबलेला गेलेला होता. आणि अशा अनेक केसेस पाहता येतील. चंदीगडमधून जॉईन झालेले चारू मॅडम, 5व्या महिन्यामध्ये बाळाच्या ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम्स आढळले. डॉक्टरांनी अबॉर्ट करायला सांगितलं. आई गिवअप करायला तयार नाही. 2 वेळेला टेस्ट केल्या, 2 वेळेला बाळाच्या ब्रेनमध्ये इश्यूज सापडले. मग आता करायचं काय? आईनं माझ्याशी कन्सल्ट केलं. आईला सांगितलं की आपण मेडिकल रिपोर्ट डिनाय नाही करू शकत आहे, बट तुम्ही अर्ली एनॅमली स्कॅनिंग केलेलं आहे, अजून काही दिवसांचा तुमच्याजवळ अवधी आहे. माझा विश्वास आहे म्हटलं की जी बॉडी स्वतःच्या शरीरामध्ये शरीर बाळाचं निर्माण करू शकते, तीच बॉडी, तीच आई स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःच्याच बाळाला ती रिपेअर पण करू शकते. असं होऊ शकतं सर? हो. मग त्या आईला मी काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगितल्या. म्हटलं ते करा, 20 दिवस आहेत तुमच्याकडे, 20 दिवस फॉलो करा. 21व्या दिवशी आपण रिटेस्ट करू आणि रिटेस्टमध्ये जे काही रिझल्ट्स येतील त्याच्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्या. आईनं ॲग्री केलं. 20 दिवस रिगरसली आईनं सगळ्या ॲक्टिव्हिटी अगदी व्यवस्थितपणे फॉलो केल्या. 21वा दिवस आला. 21व्या दिवशी रिपोर्ट्स केले गेले आणि रिपोर्ट्सनंतर जे रिझल्ट्स आले ते ॲब्सोल्युटली नॉर्मल. प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. आज ते बाळ 4.5 वर्षांचं आहे. कसलाही इश्यू नाही आहे. ओके. सो अशा अनेक किस्से आपल्याला सांगता येतील. कोणाच्या हृदयाला होल होतं, कोणाला अनेक काही इश्यूज होते. 5, 6 टाईम मिसकॅरेजेसची हिस्ट्री होती, कारण ती भीती प्रचंड मनामध्ये बसलेली होती. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये C-सेक्शन आहे, सेकंड प्रेग्नन्सीला नॅचरली नॉर्मली बाळाला म्हणजे जन्म दिलेला आहे. अशा अनेक मदर्स, अशा अनेक मिरॅकल्स बघायला मिळतात. सर, आज वंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. बरोबर. तर त्यामध्ये IVFचा आपल्याकडे आता वापर केला जातो आहे. त्यांनी कशा प्रकारे गर्भसंस्कार केले पाहिजेत नक्की?
पहिली गोष्ट तर वंध्यत्व वाढलेलं आहे का, तर हो. आणि वंध्यत्वाचं रिझन काय आहे, तर आपली बदललेली लाईफस्टाईल आणि निर्माण झालेला हा तणाव, स्ट्रेस. त्यामुळे प्रिकन्सेप्शनच 90 दिवसांसाठी जर का तुम्ही काय ॲक्टिव्हिटीज फॉलो करताय, स्वतःच्या म्हणजे पित्याने स्वतःच्या बॉडीला डिटॉक्स करणं, माइंडला डिटॉक्स करणं, आईनं बॉडीला आणि माइंडला रिलॅक्स करणं, डिटॉक्स करणं, या ॲक्टिव्हिटीज करून कन्सीव्ह करताय, तर एक पॉसिबिलिटीज आहेत की यस, नॅचरली कन्सीव्ह होऊ शकता. आणि हे सगळं डिपेंड आहे तुमच्या आत्ता असणाऱ्या कंडिशन्सवरती. बट अशा काही केसेस आहेत ज्या कन्सीव्ह झालेल्या आहेत, हजारो केसेस आहेत नॅचरली कन्सीव्ह झालेले आहेत, जे PPC परफेक्ट प्रेग्नन्सी चॅलेंज नावानं आमचा कोर्स आहे, त्याच्यामधून ह्या महिला येतात आणि खूप छान पद्धतीनं ते त्यांना बेनिफिट झालेलं आपल्याला बघायला मिळतं कन्सेप्शनसाठी. म्हणजे 10-10 वर्ष ज्यांना IVF करूनसुद्धा बाळं झाले नाहीत, अशा महिला नॅचरली कन्सीव्ह झाल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. नागपूरवरून एक शीला सिंग नावाच्या मॅडम आहेत, ॲट द एज ऑफ 48 ओके. त्यांनी बाळाला जन्माला घातलेलं आहे, 48ला. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये असणाऱ्या महिलांमध्ये पित्या किंवा त्या कपल्समध्ये गैरसमज असतो की आमचं आता वय झालं. नाही आहे. तुम्ही कंडिशन्स बघा, तुमच्या स्वतःची लाईफस्टाईल ऑब्झर्व करा. लाईफस्टाईल बदलली तर डेफिनेटली रिझल्ट्स बदलतात. त्याचबरोबर मग कन्सीव्ह झाल्यापासून पुढे मग गर्भसंस्कारांच्या या प्रोसेसला जोडलं गेलं पाहिजे आणि तिथून ते केलं पाहिजे. आता यातही जे कन्सीव्ह होत नाहीत, ज्यांना IVF सारखी प्रोसेस करावी लागते, त्यांनी खरं तर गर्भसंस्कार करायलाच हवे, त्यांना पर्यायच नाही आहे मी म्हणतो. कारण जे एम्ब्रिओज एक्सटर्नली तुम्हाला तुमचं हार्मोन इंड्यूस करून जे काही एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेलं आहे, ते प्लासेंटानं ॲक्सेप्ट करावं, तिथं ॲडॉप्ट व्हावं, तिथं स्टेबल व्हावं आणि तिथून ते ग्रो व्हावं. यासाठी तुमचा माइंडसेट, तो मनातला ॲक्सेप्टन्स वाढवणं गरजेचं आहे. मनामध्ये विनाकारण कुठल्या अशा काही चुकीच्या घटना आहेत, तर त्याचा विपरीत परिणाम गर्भातल्या बाळावरती होणारच आहे. आणि तो होऊ नये म्हणून आधीच ही बीजशुद्धीची प्रोसेस फॉलो करणं आणि या प्रोसेसमधून पुढे गेलात तर ती पॉसिबिलिटी कमी होते. दुसरी गोष्ट तर म्हणजे IVF-वाल्यांना का महत्त्वाचं आहे, कारण पॉसिबिलिटी असते की पहिल्या 3 महिन्यांमध्ये बाळ डिटॅच होण्याची. एवढं कष्ट करून एवढे पेन आई सहन करते, इंजेक्शनचा, हार्मोनचा, इवन पैशांचा, एवढे सगळे पैसे भरले जातात आणि एवढं सगळं करूनही जेव्हा सायकल फेल होते, त्यावेळेला जो काही पेन होतो तो आपण म्हणजे व्यक्त नाही करू शकत आहे. मग तो फेल होऊ नये यासाठी आज जे ट्रान्स आहेत, म्युझिक्स आहेत, ते खूप मदत करू शकतात. त्याच्यातून मनामध्ये असणारे असे काही ट्रॉमाज आहेत, जसं मगाशी मी उदाहरण दिलं 6 टाईम मिसकॅरेज. सो त्या आईला वाटत होतं की मी आयुष्यात आता कधी आई होईन का, कारण सिरीज ऑफ मिसकॅरेज. बट जेव्हा त्या जॉईन झाल्या, ती पॉझिटिव्हिटी आली आणि पॉझिटिव्हिटीमुळे ह्या ॲक्टिव्हिटी फॉलो करत असताना 3 महिन्यांचा जो काही सर्वसाधारण आम्ही करिक्युलम देतो पती पत्नींसाठी, तो फॉलो करत असताना आईला खूप आनंदित वाटायला लागलं, छान वाटायला लागलं, स्ट्रेस कमी झाला आणि त्याचा परिणाम की आई नॅचरली कन्सीव्ह झाली आणि पुढचा प्रवास पण त्यांचा सुखकर झाला. मग IVF-मध्ये सुद्धा जे काही रिस्क आहे ॲबॉर्ट होण्याची, ती रिस्क इथे कमी होते. आणि मला एवढंच सांगायचं आहे, लाखो रुपये करून म्हणजे खर्च करून ते बाळ आपण आणतोय, पण येणारं बाळ हे सर्वगुण संपन्न आणि बुद्धिमानच असावं, असा अट्टास करायला काय हरकत आहे. आणि तो अट्टास जर तुमचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला मार्ग पण चांगला दिसेल, तुम्ही खूप छान पद्धतीनं पुढचा प्रोग्रेस करू शकाल. ज्या बाळासाठी लाखो रुपये खर्च केलेत, त्याच बाळाला जन्मजात बौद्धिक क्षमता देण्यासाठी, त्या ग्रहण क्षमता देण्यासाठी काही आणि हजारो रुपये द्यायला काहीही हरकत नाही आहे. ते आवर्जून दिले पाहिजे, कारण पैसे परत येतील, 9 महिन्यांचा हा काळ परत येणार नाही. जे कपल बेबी प्लॅनिंग करतायत त्यांच्यासाठी तुमचा एक महत्त्वाचा सल्ला काय असेल त्यांना? महत्त्वाचा सल्ला म्हणजे गर्भसंस्कारांशिवाय बाळच नाही जन्माला घातलं पाहिजे. गर्भसंस्कार करणं मस्ट आहे आणि गर्भसंस्कार करा, तो 9 महिन्यांचा वेळ गर्भातल्या बाळाला द्या. सर, आत्तापर्यंत तुम्ही लाखो लोकांना गाईड केलं आहे, लाखो महिलांना गाईड केले, त्यामध्ये तुम्हाला एक भावनिक कुठला असा एक फीडबॅक आला आहे का? खूप सारे असे फीडबॅक आहेत, खूप सारे की जिथे भावनिक फीडबॅक आहेत. म्हणजे बाळाच्या जन्मासाठीचा पर्पज शोधत असताना एक वाशीमधली एक आई भावनिक झाली, कारण बाळाला जन्माला घालायचं आहे, बट त्याच्या जन्मासाठीचा पर्पज क्लिअर नाही आहे. आईला जेव्हा कळालं की पर्पज कसा असतो, नेमका पर्पज काय असायला हवा, आणि मग ती आई भावनिक झाली, कारण आईला वडील आठवले. वडिलांचं व्यसनामुळे झालेलं निधन
आणि त्या व्यसनामुळे घराची झालेली फरफट. सो तिथून आईला एक पर्पज मिळाला की खरं तर खऱ्या अर्थानं मला आज माझ्या बाळाला जन्माला घालण्यासाठीचा एक उद्देश मिळाला. माझं बाळ जन्माला येणार आहे कशासाठी, तर या व्यसनमुक्तीवरती काम करण्यासाठी. जे आम्हाला सहन करावं लागलं वडिलांच्या व्यसनांमुळे किंवा आम्हाला वडील गमवावे लागले या व्यसनामुळे, तर त्या सगळ्या अंमली पदार्थ आणि त्या व्यसनाधीनतेच्या विरोधात लढण्यासाठी म्हणून माझं बाळ जन्म घेत आहे. हा त्या आईचा तो म्हणजे आईला ते मिळालं होतं, सापडलं होतं आणि त्यानंतर आईच्या डोळ्यातनं ते अश्रू व्हायला लागलेले की मला आज माझ्या बाळाला जन्माला घालण्यासाठी उद्देश मिळाला. आणि तो छान क्षण होता तो. ओके सर, आत्ता खूप जणांनी आपला पॉडकास्ट बघितला असेल, तुम्हाला अनेक तुमचे पॉडकास्ट बघितले असेल, पण तुमच्याशी जोडण्यासाठी म्हणजे GSC सोबत जोडण्यासाठी काय प्रोसेस असते नक्की? साधी सोपी प्रोसेस आहे की ॲप्लिकेशन iOS अँड्रॉईडचं आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तिथून डायरेक्टली जॉईन करू शकतात किंवा IVRचा नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्या नंबरवरती कॉल करा, विचारा, वेबसाईटला जा, डॉक्टर विष्णू, म्हणजे आज सगळ्या सोशल मीडियावरती आणि सर्वत्र आपण अवेलेबल आहोत. सो कॉन्टॅक्ट करून नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊन जॉईन होऊ शकता. जिजाऊंचे बाळकडू ही कार्यशाळा आज पुणे, पिंपरी चिंचवड, अनेक ठिकाणी महाराष्ट्रात, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये होत आहे. सो तिथे तुम्ही ती जिजाऊंची बाळकडूची कार्यशाळा अटेंड करा, अनुभव घ्या की गर्भसंस्कार करणं किती महत्त्वाचं असतं, कोणत्या ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत, का करायला पाहिजेत हे जाणून घ्या आणि त्यानंतर या प्रोसेससोबत जोडले जा किंवा डायरेक्टली तुम्ही ॲप डाउनलोड करून तिथून जॉईन व्हा आणि 9 महिन्यांचा आपला हा काळ सेलिब्रेट करायला सुरुवात करा. बाळ जन्माला आल्यानंतर आपण अनेक गोष्टी करत असतो. बाळ जन्माला आल्यानंतर अगदी पहिल्या दिवशी त्याला गोल्ड घेऊन जातो आपण. त्याला LKG UKG पासूनच आपण लाखो रुपयांचा खर्च करायला लागतो. खरं तर त्या अल्फाबेट शिकवत असताना म्हणजे सुद्धा आपण बेस्ट स्कूल देण्याचा प्रयत्न करतो, फीचा विचार करत नाही. स्कूल देत असताना फीचा विचार करत नाही. जेव्हा वॅक्सिन्स देतो त्यावेळेला आपण फीचा विचार करत नाही आहे. मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आज तुमचं गर्भातलं बाळ जन्मजात त्या बौद्धिक क्षमता घेऊन येणार आहेत, जर बौद्धिक क्षमता असेल तरच ते स्कूलमध्ये जाणार आहे. भलेही तुम्ही फीस भरायला तयार असाल, ती शाळासुद्धा तुमच्या बाळाला तेव्हाच ॲडमिशन देणार आहे जेव्हा तुमचं बाळ जन्मजात बौद्धिक क्षमतांनी युक्त असेल. नक्कीच. आणि त्या जन्मजात बौद्धिक क्षमता, जन्मजात सर्वगुण संपन्नता देण्यासाठी म्हणून तयार झालेली ही काही गर्भसंस्कारांची जी प्रोसेस आहे किंवा आईला हॅपीनेस देण्यासाठी निर्माण झालेली ही जी काही गर्भसंस्कारांची प्रोसेस आहे, तर ती फॉलो केलीच पाहिजे. आपल्याकडे एक छोटीशी म्हण होती की जसं रूट्स चांगले नाहीत तर फ्रूट्स चांगले कुठून मिळणार आपल्याला, आणि म्हणून ते फ्रूट चांगलं यायचं असेल, आपल्याकडे म्हण होते ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय, तर बाळ भविष्यात काय उंची गाठेल हे लहान असताना पाळण्यातच लक्षात येतं की काय त्याच्या बौद्धिक क्षमता आहेत, किती म्हणजे त्याचे ग्रहण क्षमता आहेत, ह्या अनेक गोष्टी जाणवत असतात. आणि अशी बाळं जी आहेत ना ती स्कूलमध्ये गेल्यानं म्हणजे हुशार बनत नाहीत. मी म्हणतो ती आधी हुशार असतात म्हणून ती स्कूलमध्ये जातात. स्कूलमध्ये गेल्यानंतर फक्त ते ज्ञान ग्रहण करण्याचं काम करतात. सो ज्ञानेंद्रिय चांगले असतील, त्या ग्रहणक्षमता चांगल्या असतील तर ज्ञान स्कूलच काय तर स्कूलच्या बाहेर उभं राहून सुद्धा घेता येतं. त्या बौद्धिक क्षमतांसाठी काम केलं गेलं पाहिजे आणि ते गर्भसंस्कारांच्या माध्यमातून चांगलं होऊ शकतं, होत आलेलं आहे. इतिहासातले उदाहरणं पाहतोय मी, आमच्या कम्युनिटीमधले एवढे हजारो लोकांचे उदाहरणं पाहतोय. आज 48 बेबीज आहेत, बाळं आहेत ज्यांनी काही खूप अर्ली अचिव्हमेंट केलेलं आहे या बाळांनी आणि त्यासाठी त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड मिळालेले आहेत. 48 बाळं. मग हा परिणाम आहे, म्हणजे हे रिझल्ट्स आहेत. हे कशाचे रिझल्ट्स आहेत, तर तुम्ही प्रोसेसमध्ये असताना जे परिश्रम घेता त्याचा हा आउटकम आहे. सो मी आउटकमबद्दल बोलतच नाही. आउटकम म्हणजे जे बाळ येणार आहे ते येणार आहे. तुम्ही गर्भसंस्कार नाही केले म्हणजे बाळ येणार नाही असं नाही, बाळ येणारच आहे. बट येणारं बाळ अधिक सक्षम बनावं यासाठी थोडीशी जागरूकता, जो प्रेग्नन्सीमधला इग्नोरन्स आहे, म्हणजे आपण फक्त शारीरिकदृष्ट्या बाळ घडावं यासाठी जागरूक आहोत, बट बाळाचं अंतर्गत व्यक्तिमत्व, त्या बौद्धिक क्षमता, त्या कपॅसिटीज चांगल्या बनाव्या, त्या ग्रहणक्षमता चांगल्या बनाव्या यासाठी थोडंसं जागरूक झालात तर त्याचा उत्कृष्ट परिणाम बाळाला मिळेल. आणि बाळ तुम्ही जेव्हा असं हुशार बुद्धिमान बाळ जन्माला घालाल, त्या बुद्धिक क्षमता त्या बाळाला द्याल, तेव्हा ॲटोमॅटिकली हे बाळ उद्या तुमचं म्हणजे आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन करण्याच्या पॉसिबिलिटीज वाढतात. नक्कीच. आणि म्हणून तो वेळ इथे दिला पाहिजे. नक्कीच सर, पॉडकास्टच्या व्यतिरिक्त माझा वैयक्तिक प्रश्न आहे, मला माहिती नाही तुम्हाला कोणी विचारले का नाही आतापर्यंत. सर, तुम्ही जे जिजाऊंचं बाळकडू हे नाव ठेवलं कार्यशाळेला,
ते नेमकं काय म्हणून ठेवलंय सर? मला खूप आवडलं ते नाव, त्यामुळे हा प्रश्न विचारलाय मी. नाही, खूप चांगला प्रश्न आहे, पहिल्यांदाच विचारला. जिजाऊंचे बाळकडू. खरं तर जिजाऊंनी जी प्रोसेस छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना वापरली, सर्वसाधारण बाळ जन्माला यायच्या आधीच आईला माहिती होतं की मला बाळ का हवं आहे. बाळाच्या जन्माचा उद्देश माहिती होता. बाळ जन्माला यायच्या आधीच त्यामुळे आईला बाळामध्ये कोणते गुण, कोणत्या कपॅसिटीज त्या कार्यासाठी असायला हव्यात याची जाणीव होती. आणि ते गुण, त्या क्वालिटीज, त्या कपॅसिटीज त्या बाळामध्ये याव्यात यासाठी त्या 9 महिन्यांमध्येच आईनं कार्य पण केलेलं. बरोबर, नक्कीच. इतकंच काय तर डिलिव्हरीनंतर बाळ ज्या कारणासाठी आलेलं आहे त्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स कोणते आहेत हे आईला, पित्याला आधीच माहिती होते. आणि त्यामुळे तसं एज्युकेशन जन्मानंतर बाळाला देण्यात आलं. आणि म्हणून वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला लाभले. नक्कीच. सो छत्रपती शिवाजी महाराज बाय चान्स म्हणजेच अनावधानानं नाही बनलेले, ते नियोजनानं घडवले गेलेले आहेत. मग असंच नियोजन, म्हणजे जसं मी नेहमी सांगतो, आपल्याला घर बांधायचं आहे आपण नियोजन करतो, आपल्याला गाडी घ्यायची आहे आपण नियोजन करतो, आपण छोट्या छोट्या गोष्टींचं नियोजन करतो. पण तुमच्या दोघा पतीपत्नींच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जे येणारं बाळ आहे, उद्याच्या भारताचं भवितव्य म्हणून जे येणारं बाळ आहे, एक जिवंत व्यक्तिमत्व आपण जेव्हा आणतोय त्यावेळेला नियोजन करताना मागे का? सो हे जे काही राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजे यांनी केलेलं जे नियोजन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या जन्मासाठीचं, तेच नियोजन जिजाऊंचे बाळकडू, म्हणजे जिजाऊ आज या सर्वांना सांगतायत, हे बाळकडू देत आहेत की ही प्रोसेस आहे. आणि मला वाटतं ती प्रोसेस फॉलो केली, आज प्रत्येक आई जिजाऊ बनली तर शिवबा नक्की जन्म घेऊ शकतील, हा माझा विश्वास आहे. सर, खूप छान वाटलं तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आले, आणि अनेकदा येत राहा. नक्कीच. आणि थँक्यू, ही चांगली मला संधी दिलीत. जे कार्य आज हातात घेतलेलं आहे त्या कार्याच्या माध्यमातून फक्त एक घर नाही तर हा देश, संपूर्ण विश्व घडतं आहे, बाळं, येणारी पिढी घडते. आणि त्यासाठी जी काही तुम्ही आज म्हणजे मला इकडे बोलवलं आणि ही जे काही महत्त्वाचं कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली, त्याबद्दल खरंच धन्यवाद. मला लोकांना सुद्धा सांगायचं आहे, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. शिवाय तुमचे फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स, अशी कोणतीही गर्भवती महिला जी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, तुमच्या सहवासामध्ये असेल, तुमच्या ओळखीमध्ये असेल, किंवा जस्ट लग्न झालेले कपल असतील, जे प्रेग्नन्सी प्लॅन करणारे कपल असतील, त्या कपलपर्यंत आणि त्या गर्भवती मातेपर्यंत ही जी इन्फॉर्मेशन आहे ती पोचायलाच हवी. त्यामुळे जरूर हा पॉडकास्ट शक्य तेवढ्या लोकांपर्यंत तुमच्या ओळखीतल्या शेअर करा, कारण तुमचं एक शेअरिंग भारताचं भवितव्य बदलणार आहे. सो जरूर शेअर करा, कारण आज अनावधानतेनं, म्हणजे या गोष्टीचं गांभीर्य 9 महिन्यात नेमकं आई काय निर्माण करू शकते याची जाणीव नसल्या कारणानं आज फक्त भारतामध्ये जनसंख्या वाढते, क्वांटिटी वाढते, क्वालिटी निर्माण होत नाही आहे. आज 146 करोडांचा देश असताना सुद्धा ऑलिम्पिक होतात त्यावेळेला लक्षात येतं की आपण कुठे आहोत. सो फक्त शरीरानं वाढणारा नंबर नको आहे, बौद्धिक क्षमतासुद्धा वाढल्या पाहिजेत. आणि त्यासाठी हा पॉडकास्ट त्या प्रत्येक घराघरातल्या आईपर्यंत पोचला पाहिजे, स्त्रीपर्यंत पोचला पाहिजे. जरूर शेअर करा. धन्यवाद. तर थँक्यू सर, तुम्ही या ठिकाणी आलात, खूप छान वाटलं. आमच्या ऑडियन्सला याचा 100% चांगला परिणाम होणार आहे. सर, खूप सारखे प्रश्न होते माझ्या मनामध्ये सुद्धा आणि लोकांच्या मनामध्ये सुद्धा असतील की गर्भधारणा म्हणजे गर्भसंस्कार कितव्या महिन्यापासून चालू करायचे, मोबाईलचा खरंच वाईट किंवा चांगला परिणाम होतो का, घरामध्ये कसा माहोल असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचे खूप छान उत्तरं तुम्ही दिल्यात, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भात आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तोपर्यंत धन्यवाद.